लागले. नाथ महाराज, तुम्ही जे आतापर्यंत बोललेले आहात हे नमन केलेलं आहे का वेदांत सांगितलंय? नेमकं आम्हाला हे संज्ञा कळत नाही, आहे का नाही? हे स्तुती की निरूपण, ही आमची स्तुती आहे का वेदांताचं निरूपण आहे का नाही? ग्रंथाचा पीठ म्हणजे आरंभ, ग्रंथ आरंभ करता आहे का ब्रह्मज्ञान सांगता आहे? साहित्य के समाधान संज्ञा ही जाण कळेना. हे मनाला समाधान देत आहेत का साहित्य आमच्या पुढे मांडत आहे? अशा प्रकारचं तुझा बोलूची एक एकू सोली विवेकाचा विवेकू तो संतोषाशी संतको अत्यंत उपजवी. तुझा बोलूची एक एकू, तुझा जो एका ब्रह्माविषयी जे तुमचं एक बोलणं आहे हे सोलीव विवेक आहे. विवेक, विवेक नुसता विवेक नाही, तर तो काय कसा विवेक आहे? सोलीव विवेकू, सोलीव असा शुद्ध विवेक आहे. संतोषाशी संतोखू, विवेकालाही जो ज्यांना विवेक शिकवावा, संतोषालाही जिथं समाधान मिळावं, अशा प्रकारचं हे तुमचं बोलणं आहे. अत्यंत खूप तुझे मुखे जे जनिके ते संत हृदय साचची लागे. मुमुक्ष सारंगाची पालिंगे रुजिनी जांगे करीतील. तुझे मुखे जे जनिके, नाथ बाबा तुमच्या मुखातून जे जे काही बाहेर पडत आहे ते संताच्या हृदयाला काय व्हायला लागले? साचची लागे. खरं वाटतंय, पटतंय, आहे का नाही? अशा प्रकारचं आहे. तुकोबराय सुद्धा म्हणतात, माणसांनी बोलत असताना असं बोलावं, बोलो जेने बोले, बोलो ऐशे बोले, जेने बोले विठ्ठल डोले. कधी डोले? त्याला खरं वाटेल, त्याला पटेल त्यावेळेला तो काय करेल? डोले. अशा प्रकारचं तसं संत हृदय साचची लागे, संताच्या हृदयाला, आणि ते आनंद देत आहे. या तुमच्या बोलण्याचा एवढा मोठा फायदा होणार आहे की महाराज हे बोलणं मुमुक्षु सारंगाची पालिंगे रुजिनी जांगे करीतील. मुमुक्षु जे साधक आहेत ते साधक रूपी भ्रमर आणि याचा सुगंध घेण्याकरता काय करतील? तिथं गुंजारत राहतील, फिरत राहतील. ग्रंथारंभ पडला चोख, मुक्त मुमुक्षु इतरलो, श्रवण मात्रेची देखील निदात्म सुख पावती. ग्रंथारंभ पडला चोख, तुमच्या ग्रंथाचा आरंभ, जो ग्रंथाचा आरंभ सुंदर तुम्ही असा वठवला, म्हणजे मांडला, आणि सुंदर असा मांडल्यामुळे जे मुक्त आहेत, जे मुमुक्षु साधक आहेत आणि बद्ध लोकही केवळ आहेत. आता काय हे वाङ्मय असं आहे, सिद्धालाही आनंद देत, साधकालाही आनंद देत आणि बद्धालाही काय देत? आनंद देत. आता त्यांनाही बद्ध झालं नाही काही झालं, पण तेवढ्या वेळेपुरतं तरी त्याला काय मिळतं? हा, आहे का नाही? परत आपण गीतेत ऐकलं की गीता याला फायदा झाला नाही. कुणाला? धृतराष्ट्राला फायदा झाला नाही. ज्ञानोबराय म्हणतात फुकट नाही गेलं, आंधळाही शेवट काय झाला? तो सुखी झाला. आणि गीता त्यानं मन लावून तर ऐकलीच नाही. तो ते गवळ्याचं पोरानं काय इथं लावलं म्हणलं, हे गवळ असंच म्हणत होता तो, नाही का नाही? त्या संजयाला म्हणत होता, अप्रसंगाला तो असं काय बोलायला लागलाय, आहे का नाही? असं तो संजयालाही टोचत होता. पण शेवटी शेवटच्या वेळेला त्याला त्याचाही काय झाला? धृतराष्ट्राला सुद्धा झाला. शेवटी त्यालाही त्याचा फायदा झाला. त्याचा शेवट गीतेमुळे शेवट चांगला झाला. अशा प्रकारे चांगलं म्हणजे चांगलाच नाही झाला, पण तेवढं त्याला काय मिळालं? समाधान मिळालं. अशा प्रकारचं ते आहे. म्हणून ते खूप त्यागी महात्मा होते बघा, पहाडी बाबा. त्यांच्याकडे अनेक त्यांच्या आश्रमात राहायला विद्यार्थी, म्हणजे कोणी यायला राहा अशी काय अडचण नव्हती. त्यांचा स्वतः मला जिथं 100, 200, 500 माणसं जिथं सारखे राहतात तिथं अनेक बुद्धीचे, तर एका बुद्धीचे राहतात का? मग कोणाकडून ही चूक होते, कोणाकडून ती चूक होते, कोणाकडून काही होतं. मग त्या तक्रारी बाबाकडे जायच्या, बाबा यानं असं केलं, त्यानं तसं केलं. मला ते प्रत्येक चुकीला माफी द्यायची. किती चूक होऊ द्या, ते त्याला काहीच बोलायचे नाही. पण सकाळी त्यांचं ते प्रवचन असायचं 7 वाजता का 8 वाजता काहीतरी असायचं, 2 तास ते असायचं. कोणीतरी ते साधकाला सांगायला लावायचे किंवा ते सांगायचे असं काहीतरी. पण त्या कथेला जो आला नाही तर त्या आश्रमात राहू देत नव्हती. बाकी त्यांनी काही चुका केल्या
तरी त्याला काढून नाही द्यायचे, पण त्या कथेला नाही आला की त्याला काय करायचे, काढून द्यायचे. मग आता त्यांना विचारलं एक जण, असं का तुम्ही सगळ्या चुका पोटात घालतात कथेला? मला त्यांचं असं होतं, म्हणजे बिमार जरी पडला तरी त्यांना काय करायचं? ते म्हणायचे, अरे कथा चुका कथेला जो येतो कधीतरी अशा आहे की याच्या चुका सगळ्या काय होतील, दुरुस्त होतील. पण जो कथेला येत नाही त्याची अपेक्षा सोडून द्यायची की याच्या जीवनातून काय निघून जातील, चुका निघून जातील. म्हणजे दुसऱ्या चुका चालतात म्हणले, पण कथेतून त्या चुका कधीतरी ऐकून 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 त्याच्या काय होतील, त्या निघून जातील. म्हणून अशा प्रकारचं ते आहे. तुम्ही जो ग्रंथ निर्माण केलेला आहे तो मुमुक्षुला सिद्धाला तर नाही, पण महाराज इतर सामान्य लोकांना सुद्धा काय देणारा आहे, आनंद देणारा आहे. अशा प्रकारचं येणे वचनामृत तुषारे ग्रंथ भूमिका विवेकांकुरे अंकुरली एकसरे फळ भारे सफलित येणे वचनामृत तुषारे. तुमचे जे शब्द आहेत ना महाराज, हे पाऊस पडलाय, पाऊस. आणि कशाचा पाऊस पडलाय? अमृताचा. या वचनाच्या माध्यमातून अमृताचा काय पडलेला आहे, पाऊस पडलेला आहे. आणि म्हणून ग्रंथ भूमिका विवेकांकुरे, आणि या वचनरूपी अमृताच्या पावसातून आता अंकुर या ग्रंथात निघणारे. पण कशाचे अंकुर? विवेकांकुरे. विवेकाचे काय निघणार आहे? अंकुर निघणार आहेत. अशा अंकुरती ते होणार आहे. अंकुरली एकसरे फळ भारे सभ्यानी फळाचा बहार येऊन त्याला ती सफल की निर्जीवा जीव आला ना तरी सिद्धा सिद्ध लाभू झाला की निरवय भव्य आपुला प्रिय मिनला पतिव्रते. तसं बोलणं झालं. निर्जीवा जीव आला, एखादा निर्जीव व्यक्ती आहे आणि त्याला काय यावा, जीव यावा. अशा प्रकारचं सिद्धा सिद्ध लाभू झाला, एखाद्या सिद्धीला सिद्ध महात्म्याला सिद्धीचा लाभ व्हावा. किंवा निजवय भवे आपुला प्रियो मिनला पतिव्रते, एखाद्या पतिव्रत्या पत्नी स्त्रीला तिचा पती कुठंतरी गेलेला आणि आपल्या वैभवासह तो आपल्या पत्नीला भेटावा. निज वैभवे, त्याच्या वैभवासह तो काय व्हावा, आपल्या पत्नीला भेटावा. दैशेनी हर्षानंदी जिजी मनितले स्वानंदी तुमचे पाद प्रसादे करी विनोदे ग्रंथार्थे जिजी मनितले. नाथ महाराज म्हणतात, बरोबर मोठ्याला माणसाला जिजी हर्षभराने मोठ्या आनंदाने म्हटले, महाराज ठीक आहे, तुमच्या चरण कृपे प्रसादाने ग्रंथाच्या अशा रीतीने मी काय करील, आता आनंदाने याचा मी ग्रंथाचा आरंभ करील. श्रीराम प्रथम तुमच्याच कृपेने करील, मला काय येते. अनाथ महाराज म्हणतायत, श्रीराम प्रताप दृष्टी शिळातरती सागरापोटी की वशिष्ठ वचनासाठी तपेशाटी मंडळी. महाराज श्रीराम प्रताप दृष्टी, समुद्रावर दगड तरत, पाण्यावर दगड तरत नसतात तरी तरले, त्या दगडाचा महिमा नाही. श्रीराम प्रताप दृष्टी, प्रताप कशाचा आहे? श्रीराम दृष्टी, रामाच्या नजरेचा तो काय आहे? प्रताप आहे. प्रभू रामचंद्रानं त्या दगडाकडे पाहिलं तर ते दगड काय होतात? पाण्यावर तरतात. आता त्याच्या नजरेचा तो प्रताप आहे. अशा प्रकारचं शिळातरती सागर की वशिष्ठ वचनासाठी तपेशाटी रवी मंडळी. वशिष्ठाचं शब्द आणि त्या शब्दासाठी एका रुमालानं कशाचं काम केलं? सूर्याचं काम केलं. एकाची शाटी तपिन्नली, एके सृष्टीवर ही सृष्टी केली की समुद्र वावणी उतरली वावणी येते. अशा प्रकारचं आहे का नाही? काय करणार नाही महाराज, अशा प्रकारचं आहे. म्हणून समर्थ जो करी तो ते न हो नये चराचरी. समर्थ जो करी, मोठ्या माणसानं करायचं ठरवल्यावर काय होणार नाही, ते न हो नये, होणार नाही असं काहीच नाही, सगळं होतं. आपल्या आज्ञेचा प्रताप महाराज नाही. आणि काय केलं तर आपल्या रुमालानं त्या सूर्याचं काम केलं. अशा प्रकारचं हे याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता शुष्क काष्टात पल्लवता की धर्मेशानुसरता केला सर्वता स्वर्ग लगी. याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता आहे का नाही? याज्ञवल्के ऋषीच्या त्या मंत्रानं भरलेल्या अक्षता पलंगावर फेकल्या तर त्या वाळल्या लाकडाला काय आहे? वाळवी फुटली. आता वाळल्या लाकडात कुठं पाळवी फुटत असते का? पण त्या लाकडाचा महिमा नाही, याज्ञवल्क्याचा महिमा आहे. किंवा दुसरं उदाहरण देतात, धर्मेशानुसरता केला सर्वथा स्वर्ग लोकी. धर्मे श्वानु स्वर्ग लोकी सरता केला. धर्मराजानं कुत्र कुठं नेलं?
आता कुत्र कुठं जात असतंय का? सदेह नाही, कुत्र जाणार नाही असं नाही, पुण्यवान असेल तर स्वर्गाला जाईल, पण सदेह जात असतंय का? पण धर्मराजानं तो परिपूर्ण कुठं बनवलं कुत्र? स्वर्गाला नेलं कुत्र. म्हणजे आतापर्यंत आपण म्हणत होतो खरंय का नाही, पण आता याच्यात खोटं म्हणायचं कारण नाथ महाराजांनी सांगितलं. आता काय धर्मराजा स्वर्गाला तिथून गेले, पांडव सगळे त्यांच्या बरोबर एक काय गेलं म्हणले? कुत्रही गेलं. भाग्यवान असेल ते कुत्र सुद्धा. अशा प्रकारचं सरता केला स्वर्गलोकी. तैसे माझे नावे ग्रंथ होते सुवावे, आज्ञा प्रताप होय गुरु होय भवे सार्थको. तसं महाराज हा ग्रंथ सफल होणार आहे तो गुरु वैभवे, माझ्या गुरुच्या काय होणार आहे? वैभवानं समर्थ श्रेष्ठ होणार आहे. आज्ञा प्रताप गौरवे, आपली आज्ञा आणि त्या आज्ञेच्या प्रतापाचा गौरव, म्हणजे तुमची आज्ञाच बस झाली, त्या आज्ञेचा प्रतापच एवढा मोठा आहे की सगळा ग्रंथाचा काय होईल? या गौरव होईल. अशा प्रकारचा घटी एका आणि एकादशी राशी नक्षत्र एकचे असे त्या एका माझी जय पूर्ण दिशे तै दशशांशे चढे अधिक. एका घटी एका आणि एकदशी, ऐका नाही, घटीत एका आणि एकदशी. महाराज एकादश म्हणजे 11 आणि एक याच्या दोन्ही एक एक ठिकाणी दोन्हीची रास काय आहे? एकच नाही. एक म्हणलं आणि एकादश, एकादश म्हणजे 11 आणि एक म्हणजे एक, बरोबर आहे का नाही? राशी नक्षत्र एकच आहे, असे दोघांची रास दोघांचं नक्षत्र काय आहे? एक. दोघांची सुरुवात एक एकच आहे ना, ये पासूनच आहे ना. त्या एका माझी जे पूर्ण दिशे ते दशा दशांशे चढे अधिक, आहे का नाही? त्या एका माझी जे पूर्ण दिशे का पहिला एक आहे आणि त्या एकावर एक पुन्हा चढवला की 10 पटीनं काय वाढलं त्याचं? पहिला एक होता आणि त्याच्यावर एक वाढवला तर मोल किती वाढलं? 10 पटीनं वाढलं ना. एकावर एक 10 पटीनं मोल वाढलं. मागा पुढा एकदशी त्या नाव एकादशी म्हणजे 11 म्हणजे काय म्हणतात? एक एक माग आणि एक दुसरा एक पुढं. आता कशाचा विस्तार आहे ते पुढं कळलं आपल्याला. एकावर एक म्हणजे 11, मागा पुढा एक दिशी, माग एक आणि पुढे एक, त्या नाव एकादशी म्हणजे. तरी अवघेच तरी एका एकपणाची सहजे आले निजबोधे ग्रंथार्थे, आणि योगायोग या ग्रंथात तसा म्हणून आलेला आहे. एका एकपण माझं नाव एका आणि ग्रंथ जो सांगायला तो एकादश, 11वा स्कंध सांगण्यात आलाय ना. एका नाव माझं आणि स्कंद कोणता सांगण्यात चाललाय? एका. एका एका मी एकाच, पण ग्रंथावर एकावर एक टाकला म्हणून 10 पट किंमत वाढली. एकावर एका. अशा प्रकारचं तेथे देखण्याची करुणी देखणे अवघेच निर्धारुनी म्हणे, त्यावरही एका जनार्दनी टीका करणे सार्थक. आहे का नाही? तेथे देखण्याची करुणी देखणे अवघेच निर्धारुनी म्हणे. आणि असा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या ठिकाणी तेथे देखणे आहे तेच देखणे करून, जे पहिलं ते सार आहे अशा प्रकारचं ते देखणं करून त्यावर एका जनार्दने टीका करणे सार्थक. आणि त्यावर पुन्हा त्या देखण्या ग्रंथावर एका जनार्दनासारखे नाथ महाराजांनी कुठेही अभंगात असो कुठेही आपल्या नावाकडे घेतलेलं नाही. नाथ महाराजांचा कोणता शिक्का पहा, एका जनार्दन, एका पण जनार्दन, एका कोणाचा? जनार्दनाचा एका, स्वतःकडे घेतलेलं नाही. माऊलीचे बहुतेक अभंगाला बाप रुक्मा देवरू, ठीक आहे. माऊलीचे बहुतेक शिक्के काय आहे? बाप रुक्मा देवरू आहे. कुठं ज्ञानदेव म्हणे असंही आहे, पण क्वचित जास्त काय आहे? बाप रुक्मा देवरू. अशा प्रकारे आपल्याकडनं घेतात, घेऊन टाकतात. मला पुंडलिक रायानं भगवंताला पुंडलिक रायानं पंढरपुरात आणलं, पण तुकोबाराय म्हणतो काय महिमा आहे पुंडलिकाचा, काय महिमा आहे पुंडलिकाचा. काय केलं? तुका म्हणे केल्या संता हाती दिल्या, अंगा वेगळ्या आपुल्या टाकोनी झाला मेहमान. मेहमान शब्दाचा अर्थ आहे महिमा. काय महिमा आहे पुंडलिकाचा. सगळं स्वतः केलं आणि किल्ल्या कोणाच्या हातात दिल्या? संताच्या. मला पुंडलिकाच्या दर्शनाला वारकरीत जातात. या हौशेनौ शिगौशे लय पुंडलिकाच्या राजा दर्शनाला जात नाही.
पुंडलिकरायाचं महत्व जरी आणलं तरी पंढरपुरात पुंडलिकरायापेक्षा नामदेवरायाचं महत्व वाढलं, चोखोबरायाचं महत्व वाढलं. हे संतांचं पुढे महत्व आणलं आणि हे सगळं कोण केलं? पुंडलिकरायानं. चोखोबरायांना काय महिमा आहे, सगळं केलं आणि दिल्या संता हाती दिल्या. संतांच्या हातात चाव्या देऊन टाकल्या, स्वतःकडे घेतलेलं नाही. अशा प्रकारचं ते आहे. आता वंदो महाकवी म्हणून एकादशाची टीका. एकादशी शिखरी एका पाहुणी दशमाचा प्रांतो एकादशाच्या उदयांतो एकादशावरी जगन्नाथ ग्रंथार्थो आरंभी. म्हणून दशमाचा प्रांतो एकादश स्कंद जरी का म्हणतात, 10वा संपला आणि बरोबर कोणता सुरू झाला? 11वा एकादश. ऐका नाही, तो नंबर नाही आला. दशमीच्या हृदया आणतो एकादशाचा प्रांतो. 10व्याच्या हृदयातून काय निघालेला आहे, त्याच्या पोटातून 11वा निघाला. अशा प्रकारचं एकादशावरी जगन्नाथ आणि या एकादश स्कंदावर जगाचा नाथ असलेले माझे स्वामी ग्रंथाला आरंभ करीत आहेत. म्हणून एकादशी दशाची टीका. एकादशी शिखरी एका ते एकपणाची या सुखा फळेल देखा एकत्वे. एकादशाची टीका. आता ही टीका म्हणजे निंदा नाही बरं, टीका म्हणजे विस्तार आहे का नाही, भाष्य. आता एकादश स्कंदावर ही टीका एकादशीच करी. कोणत्या तिथली सुरुवात केली? एकादशीला. कोण सुरुवात केली? एकादशीच करी एका 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 एका. एकादश स्कंद, एकादशी तिथी आणि एकनाथ संकलना असं हे एक. आणि मग सगळं एक एक आलं. एकादशी, एकादश स्कंद, एकनाथ महाराज सगळं एका एका आलं. ग्रंथाचं फळ काय? एकपणाची या सुखा फळे देखा एकत्वे. एकपणाची या सुखा फळे. एकाच एका एकपणाचा जो आनंद आहे, त्या एकपणाच्या आनंदाचं फळ या ग्रंथातून फळे. म्हणजे एक ब्रह्म आणि त्या ब्रह्मानंदाचा काय मिळेल? सगळ्यांना आनंद मिळेल. आता वंदो महाकवी व्यास वल्मिक भार्गवी जयाते उष्णा कवी पुराण गौरवी बोलीजे. आता वंदो महाकवी महान असलेले असे कवी, त्या कवींना आता वंदन करू. कोण आहे ते? व्यास आहे, वाल्मिक आहे, नाही का नाही, भार्गवी, असे उष्णा कवी, असे पुराणात ज्यांचा गौरव झाला ती आपली उत्पत्ती वाढवावी माझी मती. याची करीत असे विनंती ग्रंथ समाप्ती न्यावया. त्यांनी माझी बुद्धी वाढवावी आणि हा ग्रंथ शेवटाला नेऊन पोहोचावा अशी विनंती. वंदो आचार्य शंकरू जो ग्रंथांत विवेक चतुरू सार्वजनिक कर्मठतेचा विचारू प्रबोधन करू प्रकाशला. आचार्य शंकराचार्य आणि जे ग्रंथाचा आरंभाला त्यांना मी वंदन करतो. कसे आहेत ते? विवेक चतुरू. नुसते चतुरू नाही, चतुरू खूप येत. विवेक चतुरू, विवेकामध्ये जे काय आहे चतुर आहे. नुसते चतुर असले महाराज तर दुसऱ्याच्या मुंडक्यात मोडत राहतात. काय नुसते चतुर काय कामाचे? नुसते चतुर काय कामाचे नाही. विवेक चतुरू आणि विवेकामध्ये चतुर असलेले असे शंकराचार्य त्यांना नमस्कार. कारण त्यांनी कर्मठपणाचा विचार बाजूला सारून ज्ञान सूर्य अशा प्रकारचा प्रकाशित केलेला आहे. प्रबोध दिन करू प्रकाशिला. प्रबोध म्हणजे ज्ञान, ज्ञान रूपी दिनकर सूर्य काय केला? प्रकाशित. आता वंदू श्रीधर जो भागवत व्याख्याता सदर जयाची टीका पाहता पदार्थ साचार पायाशा श्रीधर स्वामींना नमस्कार करतात. भागवताचं व्याख्यान ज्यांनी केलं असे धैर्यवान असलेले श्रीधर स्वामी यांची टीका खूप मोठी आहे, खूप मोठे ग्रंथ केलेले आहेत. इतर हे टीकाकार काव्य करते वियोग चतुर त्याचे चरणी नमस्कार ग्रंथ सादर की व्हावे. बाकी काही जे कवी आहेत त्यांनाही नमस्कार. वंदो प्राकृत कवीश्वर निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर नामदेव चांगदेव वटेश्वर ज्याचे भाग्य थोर गुरु कृपा. वंदो प्राकृत, प्राकृत म्हणजे आपल्या मराठी भाषेत, मराठी भाषेत ज्यांनी काव्य केलेलं आहे ते निवृत्तीनाथ आहेत, माऊली आहेत, नामदेवराय आहेत, चांगदेव महाराज अशा प्रकारचे वटेश्वर यांना खूप मोठं ज्यांचं भाग्य आहे. दयाचे ग्रंथ पाहता ज्ञान होय प्राकृत दयाचे चरणी मातानी जात मतानी जवावे. त्यांच्या ग्रंथाचा अध्ययन केलेला असताना प्राकृत सामान्य माणसालाही काय होतं? ज्ञान होतं. अशा प्रकारचे ते ग्रंथ करते. संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी. प्राकृती काय उनिवी नवी जुनी म्हणावी कैशिनी केवी सुवर्ण सुमने आहे का नाही. आणि संस्कृत ग्रंथ करते महान कवी आहेत आणि मराठीत करणारे काय तुच्छ आहेत का? संस्कृत हो
एखाद्याला काय वेळ वाकडा एखाद्याचा श्लोक जरी म्हणत माणूस म्हणतो संस्कृत पक्का हो, म्हणजे आपण कोणत्या भाषेला महत्व देतो? संस्कृतला महत्व देतो. नाथ महाराज म्हणतात असं काय प्राकृत भाषा काय कमी आहे का आपली मराठी भाषा? माऊलीला काय मराठीचा कमी अभिमान आहे का? माझा मराठाचे बोल कौके ये मराठीची ये नगरी देशीयचे लेणे. किती जागी तरी काय आलं ज्ञानेश्वरी मराठी भाषेविषयी गौरवाला. सोन्याची फुलं कुठे कालचे शिळेन आजचे म्हणत असतात का? कालचे फुलं येते नको, सोन्याचे फुलं कुठं शिळेन जुन्या असतात का? केवी नवी जुनी म्हणावी कैशिनी केवी सुवर्ण सुमने. नवी जुनी असतात का सुवर्ण सुमने? कपिलेचे म्हणावे क्षीर इतराचे ते काय नीर वर्णात स्वाद एकची मधुरम देशे साचार सारिके. कपिला गाईला दुधाला दूध म्हणावं आणि दुसऱ्या गायाचं का पाणी आहे का? चवत फरक आहे का दुधात? चवतीचे बरं दिसायला फरक आहे का? कपिला गाईचं डवळं दूध दुसऱ्या गाईचं पिवळ असं काही आहे का? काय जे पाहिजे संस्कृत अर्थे त्याची लाभे प्राकृते तरी न म्हणावे येथे विषमची ते काय आहे नाही. मला संस्कृत भाषेनं जर तेच ज्ञान प्राप्त होत असेल आणि मराठीतही तेच ज्ञान प्राप्त होत असेल तर मग मराठीला तुच्छ काय समजावं? काय समजण्याची काय गरज आहे? काय गरज त्याच्यात? का निरंजनी बसला राहू तरी तोचे सेवका पावन ठाऊ तेथे सेवेचे नवस्त्रा पावन दंडी रावण कृत्या. निरंजनी बसला राहू. निरंजनी म्हणजे जिथं जंगल आहे अशा जंगलात काय बसला? राजा बसला. आणि मग जंगलात सिंहासनावर राजा बसला तर सेवक त्याची सेवा करतो आणि मग जंगलात बसल्यावर जर सेवा नाही केली तर राजा तिथं त्याला दंड करू शकत नाही का? त्याची सत्ता कमी होते का? तो राजा जंगलात असला काय आणि राजा राजाच्या गादीवर असला काय? तिथेही तो महाराज दंड करू शकतो. का दुबळे आणि समर्थ दोहीच राय घातले हात तरी दोघीशी ते तंसराचे होत समसाम्य. एखादी समर्थ स्त्री आहे आणि एखादी दुबळी आहे पण राजानं दोघीशी काय केलं? दुर्बळाची कन्या समर्थाने केली. काय सारख्या होत नाही का दोघी? राणीच म्हणतात दोघींना सुद्धा. देश भाषा वैभवे प्रपंच प्रसार्थी पालटी नावे तरी रामकृष्णादी नामा नवीन भाषा वैभवे पालटू. महाराज भाषेचा जो आहे मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या दोन भाषा आहेत. देश भाषा परत्वे प्रपंचातील पदार्थाची नावे पालटतात. पदार्थाचे नाव काय होतात? भाषा. संस्कृत मध्ये वेगळं काही म्हणतात, मराठीमध्ये वेगळं काही म्हणतात. असे भाषात होतं ना शब्दात. भाषा त्याच्यात काय करायचं? हिंदीत जे शब्द येतात ते आपल्याला नाही येत आहे का नाही? आपण तिकडे जर दुसऱ्या राज्यात गेलो तर बोल भूक लगी मेरे को भाकर दे म्हणतो. ते लोकांना भाकरच कळलं काय आहे का नाही? म्हणजे भाकर काय? भाकर काय आहे? भाकर काय आहे? मग असं केलं. हा रोटी बोलो रोटी म्हणजे भाकरीला काय म्हणतात? रोटी म्हणतात. अरे सामान्य शब्द बदलते पण संस्कृत मध्ये जा का मराठीत जा का हिंदीत जा रामाला श्याम म्हणतात का? रामाला रामच म्हणतात, कृष्णाला कृष्णच म्हणतात. प्रपंच पदार्थी पाल तरी रामकृष्णादी नामा नवे भाषा वैभवे पालटू. भाषेचं वैभव बदललं पण रामकृष्णाचे नाव पालटत नाही. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असो तो या अभिमान बोलीन वृथा बोली काय का? पहिले संस्कृत भाषा देवाण केली आणि मराठी भाषा काय चोरांनी केली का? ती कोण केली? देवानच केली. नाही भाषा भाषा आहे. भाषा ज्याचा त्याचा प्रांत. महाराज सोडा दुसरं राज्य महाराष्ट्रात सुद्धा पाहता तोच बदलले की भाषा काय होती? बदलते का नाही? आता काही शब्द आपल्याला पंढरपुराकडे तिकडे गेले तर नाही मेळ लागत आपल्याला. आपल्या ज्यांचा काही मेळ लागत नाही ठीक आहे नाही. त्या थांबाकडे गेलो आणि पहिल्या दिवशी गेलो महाराज बसलो चहा घेतला. चहा घेतला ते चहा घ्यायच्या आधी ते लेकरू होतं त्याला ते म्हातारा म्हणे चहा करायचं सांग म्हणे. ती म्हणे इकडे तिकडे पाहिलं म्हातारा म्हणतो वायरी कुठे गेली? वायरी कुठे गेली? म्हणजे वायरिंग तर झालेली घरातली वायरी. मग ते नंतर मी विचारलं त्याला त्या सुनाला काय म्हणतात तिकडं? वायरी. आपल्याला काय कळणार आहे वायरी? चहा घेतला सुपारी आणि मग तो सुळा म्हणजे आणखी त्याला काय म्हणतात? सुळा. भाषा बदलते ना. भाषेत काय आहे? भाषेत महाराज बदलत राहते भाषा. त्यातला भाव काय आहे? महत्व कशाला? भगवंत महत्व भाषेला देत नाही तर कशाला देतात? भावाला.
आपण तुकोबरायच्या चरित्रात ऐकतो ना, काय तो तुकोबरायच्या जागी कीर्तन करायचा लोगावला कोंडबा नावजी माळी तो आप शब्द वापरायचा, सगळ्याला कथा माहिती आहे का नाही, पण भगवंताला त्याचं काय व्हायचं ते आवडायचं. असेच काय सुदवित म्हणायचं, हा सुदवित हा ऐका नाही, तुझं विचार असं म्हणायचं त्याला काय. असं तुझ्या अभिमान बोली वृत्ता बोली काय कर जाऊ द्या, त्या संस्कृतचा अभिमान धरणाऱ्याचे बोलणं सोडून द्या. काय आपल्याला त्याच्याशी काम आहे. आता संस्कृता किंवा प्राकृता भाषा झालेली हरिकथा ते पावनाची तत्वता सत्य सर्वथा मानली आहे का नाही. संस्कृतात हरिकथेचे चरित्र गायल्या गेलं किंवा मराठीत कथा झाली, ते भाषेवर महत्व नाही, ते पावनाची तत्वता ती भगवंताला काय होते, पावन होते, मान्य होते, सत्य सर्वथा मानली. वंदो भानुदास आता जो का पितामहाचा पिता, ज्याच्याने वंश भगवंता झाला सर्वथा प्रिय कर. आता आपल्या कुळात महान महात्मे जन्माला आले, त्यांच्या कुळात ते भानुदास महाराज. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. त्या पितामहाचा पिता म्हणजे किती, पितामह, पितामह म्हणजे आजोबा, आणि आजोबाचे वडील, पितामहाचा जो पिता म्हणजे पंजोबा आहे ना, भानुदास महाराज. जो का पितामहाचा पिता, ज्याच्याने वंश भगवंता झाला सर्वथा प्रिय कर. ज्यांच्यामुळे आमच्या वंशावर भगवंताची काय झालेली आहे, प्रेम बसलेला आहे, कृपा झालेली आहे. जेणे बालपणी आकळीला भानू सोय झाला चित भानू, जिंतोने मानाभिमानून भगवत पावून सोय झाला. बालपणी आकळीला भानू, ज्यांनी लहानपणी सूर्याला आपल्या ताब्यात घेतलेलं होतं आणि स्वतः चित भानू ज्ञानाचे काय झालेले होते, सूर्याला ताब्यात घेतलं म्हणजे मला ताब्यात घेणं म्हणजे त्याच्यापेक्षा प्रबल होणं. त्याला काय असं आकार धरायचं काय कारण, ताब्यात घेणं त्याच्या या तो सूर्य सामान्य प्रकाश देतो, पण यांनी सूर्यापेक्षा ज्ञानाचा प्रकाश काय केला, प्रज्वलित केला आहे का नाही. अशा प्रकारचे झाले. जिंतोनी मानाभिमानो, मान आणि अभिमान यांना त्यांनी काय केलं होतं, जिंकलं. का म्हणे मानामान हे बंधन नसावे, मानामान किती तुझ्या शिल्लक संपत्ती. आता तुकोबराय म्हणतात हे मान अभिमान आहे का नाही, हे ज्याच्या जीवनातून गेलं बस मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, हेच देवाचे दर्शन सदा राहे समाधान. अशा प्रकारचं भगवत पावन सोय झाला आणि स्वतः ते भगवत प्राप्त झालेले महात्मे जयाची पदबंध प्राप्ती. पाववाले श्री विठ्ठल मूर्ती, कानी कुंडली जगज्योती करिता राती देखीला. आणि महाराज त्यांचा अधिकार काय होता, तो अधिकार ते सांगतायत. ज्यांनी पदबंध प्राप्ती घेतली ऐका नाही, आणि अशा प्रकारचं ती विठ्ठल मूर्ती त्यांच्याकडे पाहायला आलेली, कानात कुंडल अशी घातलेली ती विठ्ठल मूर्ती. आणि महाराज रात्रीला त्यांनी ती पाहिली. तया भानुदासाचा चक्रपाणी, त्या भानुदासाचा मुलगा काय आहे, चक्रपाणी. तयाचाही सुत सुलक्षणी तया सूर्य नाम ठेवून निज होऊनी भानुदास ठेला. भानुदासाचा मुलगा चक्रपाणी, चक्रपाणीचा मुलगा सूर्य, सूर्यनारायणाचं त्यांचं काय होतं, नाव होतं. आणि त्यांचं सूर्यनारायणाचं नाम ठेवून भानुदास महाराजांनी हे सगळं नाव भानुदास ठेला. भानुदासांनी हे नाव ठेवलं. तया सूर्यप्रभा प्रताप किरणी माते प्रसवली रुक्मिणी, म्हणून रुक्माई जननी आम्हाला गुणिसाध्याची. आणि त्या सूर्यासारखा ज्यांचा प्रताप होता, सूर्यासारखा ज्ञानाचे किरण ज्यांनी सगळ्या जगात प्रसिद्ध केले, असे ते सूर्यनारायण. आणि त्यांचीच पत्नी रुक्मिणी माता, सूर्यनारायणाच्या पत्नीचं नाव काय, रुक्मिणी. आणि त्या सूर्यनारायण आणि रुक्मिणी, ती रुक्मिणी आई साहेबांनी मला जन्म दिला, म्हणून माझी आई कोण आहे, रुक्मिणी. खरंच रुक्मिणी आहे म्हणतात, रुक्मिणीच आई आहे. म्हणजे भानुदासाचे कोण, चक्रपाणी. चक्रपाणीचे सूर्यनारायण आणि सूर्यनारायणाचे नाथ महाराज. हे ग्रंथारंभ काळा वंदिली पूर्वज माळा धन्यनीत भाग्याची लळा वैष्णव कुळा जन्मनी. आणि ग्रंथाच्या आरंभाला मी माझी कुळाची जी माळा आहे त्या माळेला काय केलं, वंदन केलं ऐका नाही. आणि मी भाग्यवान आहे की अशा वैष्णवाच्या कुळात मी काय झालेलो आहे म्हणतात, जन्माला आलेलो आहे ऐका नाही.
तुकोबाराय सुद्धा देवाकडे मागणी करतात की मला कुठं जन्म दे, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मागा हेची देगा पांडुरंगा. ते वैष्णव कुळे कुळ नाही. नारद प्रल्हाद संकादिक उद्धव अक्रूर श्री शुकुन वशिष्ठ आदिक निज भक्त. त्या वैष्णव कुळात मी ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाचे आद्य पुरुष कोण आहेत? नायक म्हणजे मुख्य कोण आहेत? तर नारद आहेत, प्रल्हाद आहेत, संक मला आपले काय माहितीये का, आपले भक्त म्हणून आपल्या पिढ्या वेगळ्याच आहेत. ज्यावेळेस म्हणतात की महाराज वाळवडी आता याच्यात आले ज्ञानेश्वरी काय वडील कुणाला म्हणावं, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगात येत वडील जे तयाची आचरता पाऊले जे कोणी सात्विक श्रद्धा चाले. अशा प्रकारचं कोण आहेत? वैष्णव कुळाचे कुळ कोणता आहे? नारद आहे, प्रल्हाद आहे, संकादिक आहे, उद्धव आहे, अक्रूर आहे, शुक आहेत, वशिष्ठ आहेत. हे सगळे काय आहेत? त्या कुळाचे कुळ पूर्वज आहेत. ते वैष्णव सकळ ग्रंथार्थी अवधानशील म्हणून वैष्णव कुळ मालन वंदिली सकळ ग्रंथार्थी. आणि ते सगळे वैष्णव आहेत ते ग्रंथाच्या ठिकाणी ग्रंथाच्या अर्थाच्या ठिकाणी लक्ष लावून आहेत आणि म्हणून मी त्या सगळ्या वैष्णव कुळाला नमस्कार केलेला आहे. उपदरोजाची या गोत्रा त्या नमन विश्वामित्रा जो का प्रतिसृष्टीचा धात्रा गायत्री मंत्राचा महत्व अर्थात ज्यांच्या वंशात आम्ही जन्माला आलो ते विश्वामित्र आणि कसे आहेत ते प्रतिसृष्टीचा धात्रा प्रतिसृष्टी निर्माण करणारे जन्म देणारे असे ते आहेत. हा गायत्री मंत्राला जे महत्व देणारे आहेत. जो उपनिषद विवेकी तो वंदिला याज्ञवल्की जो कवी कर्तव्याचे पोखी कृपा पियुषी वर्षोनी उपनिषदातल्या मधल्या विवेक ज्यांनी अंगीभूत केलेला आहे अशा याज्ञवल्क्याला मी वंदन करतो. कवीच्या कर्तव्याला ज्यांनी पुष्ट केलेला आहे अशा याज्ञवल्क्य ऋषी आहेत. नमन भूतमात्र असे का तिने विश्वंभरू झाला सका म्हणून ग्रंथारंभ देखा आला नेटका संमता नमो भूतमात्र असे का. आता सगळ्या जीव मात्राला काय करतात मग नमस्कार. कारण ब्रह्म म्हणून सगळ्यांना तिने विश्वंभर झाला सखा. ज्या भूतमात्रामुळे विश्वंभर माझा काय झालेला आहे सखा झालेला आहे. म्हणून त्यांना ग्रंथाच्या आरंभी काय करतो चांगल्या प्रकारचा नमस्कार करतो. आता नमो दत्तात्रेय लोका आचार्याच्या आचार्य तेने प्रवर्तविले ग्रंथकार्य अर्थ वया निजबोधू. आता दत्त भगवंताला काय करतात नमस्कार. दत्त भगवंत त्यांच्या आता गुरु परंपरेत आहे. पहिल्या आरंभाला दत्त पासून ती काय झालेली आहे तयाचा ब्रह्मानुग्रही दत्तात्रेय दत्तात्रेय परंपरा सहस्रार्जुन येतो दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपे स्तवदान समूळ निर्सले भोबंधन एका जनार्दना शरण झाली संपूर्ण परंपरा. असे ते जे दत्तात्रेय आहेत आचार्यांचे जे आचार्य आहेत अशा प्रकारचे आचार्य कुणाला म्हणतात आचार्य. आचार्याचा एक श्लोक आलेला आहे पहा. आचार्य कोणाला म्हणतो आपल्या मराठी भाषेतच काय सांगतोय ग्रंथाचं अध्ययन वाचन करून त्याचा अर्थ जाणून त्यानुसार जो आचरण करतो त्याला काय म्हणतात आचार्य. जय जय आचार्य समस्त सुरुवाया आचार्य भागवताचार्य. याचा अर्थ काय होतो त्यांनी भागवताचं पारायण केलं त्याचा अर्थ जाणून घेतला आणि त्याच्यानुसार ज्यांचं काय आहे आचरण आहे त्याला काय म्हणतात भागवताचार्य. आता म्हणूनच मग ते विनोदाचार्य म्हणजे आचरण विनोदाला जाणून घेतलं विनोदासारखं वागायला लागले म्हणून ते विनोदाचार्य. म्हणून तर ते ज्ञानी लोक असे दात खातात कचकच का की विनोदाचार्य पदवी कुठून आली. विनोदाचं आचरण असलेले पदवी काय म्हणतात विनोदाचार्य. आचार्य आचार्याचा आचार्य आचार्याचा आचार्य म्हणजे ज्यांना आचरण करायचंय त्यांनी ज्यांच्याकडे पाहून आचरण करावं. हे आम्हाला आताचे जे आचार्य आहेत तुकोबारायच्या आचार्यांचे काय आहे आहेत महाराज गाथा जाणून गाथ्याप्रमाणे वागणारे काय आहेत महात्मे. उद्धव बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं महाराज उद्धव बाबा गाथ्याप्रमाणे वागले नाही. उद्धव बाबा जसं वागले तसं गाथ्यात लिहिलेलं म्हणजे आपल्याला गाथा पाहायचाच नाही. त्यांचं जसं आचरण तसं कुठे लिहिलेलं होतं
गाठ्यात लिहिलेलं होतं. बरोबर आहे का नाही? मग आता उद्धव बाबांनी जे आचरण केलं त्या तुकोबारायाकडेच पाहून केलं का नाही? म्हणून आचार्याचेही आचार्य, आचार्याचा आचार्य, त्यानं बुद्धी काढली याला शिकवली, त्याचं पाहून शिकला म्हणून आचार्याचा आचार्य किंवा आचार्याचा आचार्य. ते म्हणतो लय मोठे शिष्य केले, तो आचार्याचा आचार्य झाला. असं आचार्याचा आचार्य असे जे दत्तात्रेय आहेत त्याने प्रवर्तविले ग्रंथकार्य आणि त्यानंच मला या ग्रंथाच्या कार्यात काय केलेलं आहे? प्रवृत्त केलेलं आहे. मी काय अर्थ वावयाने जगतो ते तो शब्दाते दावितो, अर्थार्थी प्रकाशितो, मग वक्तेपणाची मातून सोय बदवितो यथार्थे, तो शब्दाते दावितो. तेच मला शब्द दाखवतात, शब्दाचा अर्थ तेच प्रकाशित करतात आणि माझ्या मुखातून वक्तेपणही कोण करून घेतात? ते दत्तात्रेयच करून घेतात. तो मला तुकोबर आहे संतांनी सांगितलं, तुकोबर आहे म्हणतात, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमचिया. ऐका नाही, आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. तो म्हणे श्री भागवत, तो म्हणे श्री भागवत हे भगवंताचे हृदगत, त्याशीच होय प्राप्त ज्याचे निरंतर चित्त भगवंती. म्हणून त्यांनीच मला सांगितलं की भागवत हे भगवंताचं हृदय आहे. हृदय भागवत म्हणजे भगवान महाराज सगळे महात्मे किंवा शुकाचार्यानेही सांगितलं की भगवान कृष्ण ज्यावेळेला धामाला गेले ते आपलं सगळं तेज कुठं टाकून गेले? भागवतात सोडून गेले. भागवतात भागवत त्याचं भागवत ऐकून आता फायदा होत नाही, त्याचं कारणही भागवतानं सांगितलं आहे का नाही? श्रोत्याचे नियम पाळून नाही ऐकलं आणि वक्त्यानं वक्त्याचे नियम पाळून नाही केलं तर कोणत्याच ग्रंथाचा फायदा होत नाही. अशा प्रकारचं ते आहे. हृदय महाराज भगवंताचं आणि महाराज भगवंताच्या ठिकाणी ज्यांचं नित्य चिंतन आहे अशा प्रकारचा तो ग्रंथ. ते हे ज्ञान कल्पादी चतुश्लोक पदबंदी उपदेशाला सर्गरी निजात्म बोधी दाथा. हे ज्ञान जे आहे भागवताचं हे मुळात चतुश्लोकी पदबंदी. किती श्लोकात बांधल्या गेलेला आहे? 4 श्लोक आहे. हे सृष्टीच्या आरंभाला ब्रह्मदेवाला भगवान विष्णूने काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. नवरतयाचा सद्भाव शब्द मात्र झाला अनुभव, बाप सद्गुरु कृपा पाहो केला निसंदेह परमेष्ठी. नवरतयाचा सद्भाव, काय त्यांचा भाव होता? शब्द मात्र त्यांना त्या ब्रह्मदेवाला अनुभव झाला. अशा प्रकारचं तो चतुश्लोकीचा बोधू गुरुमार्गी आला शुद्धू, त्याने उपदेशीला नारदून अति प्रपतो भावार्थी. भगवान विष्णूने जे ब्रह्मदेवाला सांगितलं परंपरेनं ब्रह्मदेवानं ते नारदाला सांगितलं. हे 4 श्लोक कोणाला सांगितले? नारदाला. त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. तो नारदोनीवाला अवघा अर्थमयी झाला, पूर्ण परमानंद झाला, नाचू लागला निजवोदे. त्या ब्रह्मदेवाकडून नारदानं ऐकलं आणि आनंदानं नारद नाचू लागले. निवाला म्हणजे शांत झाले आणि अशा प्रकारचे अर्थमयी झाला. त्या चतुश्लोकी भागवताच्या अर्थाशी ते काय झाले? एकरूप झाले. अशा प्रकारचं ते नारद आणि तृप्त झाल्यानंतर त्या आनंदानं तृप्त होऊन नाचू लागले. तो ब्रह्मविना वाहतो ब्रह्मपदे गीते गातो, त्याने ब्रह्मानंदे नाचतून विचारलेलो तो भूतळी. ब्रह्मविना वाहतो आणि महाराज हातात सतत त्यांच्या काय असतो? विना. नाही का नाही? ब्रह्मपदे गीते गातो. पद कोणाचे गातात? ते ब्रह्माचेच पद गातात. ऐका नाही? त्याने ब्रह्मानंदे नाचतो आणि नाचतातही कोणत्या आनंदानं? ब्रह्मानंदात विचरे डुलतो उदाहरण. सगळ्या भूमीवर काय होत राहतात? ते विचरण करत राहतात, फिरत राहतात. अरे खरं असं बरं का, आनंदाचं तामसी आनंद, राजसी आनंद, सात्विक आनंद आणि ब्रह्मानंद. तामसी आनंद टाकायसाठी राजसी आनंदाला जवळ करायचं, राजसी आनंद टाकायसाठी सात्विक आनंदाला जवळ करायचं. पण सात्विक आनंद म्हणजे शेवटची अवस्था नाही. अशी दिंडी निघाली सवळा असला असं झालं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा. कोणाला नाचा वाटत नाही? नाचत नाही का सगळे? कोण नाचत नाही? सगळे सगळे हातात महाराज
चलो कोणतंही काय नाही किंवा मग तुम्हाला टाळ्या पटकन आणि लगेच पावली होतो, बरोबर आहे का नाही? पकवास विकवास चालली की नाही, पण तो आनंद सात्विक आनंद आहे, तोही ब्रह्मानंद नाही. ब्रह्मानंद शब्द गुणात आनंद आणि गुणातीत आनंद. गुणातला आनंद कोणता, कशाला म्हणावं? गुण बदलला की आनंद बदलला झालं, तितक्या पुरता येतो, पुन्हा जो गुणात गेला की संपलं सात्विक आनंद. खरा ब्रह्मानंद, ब्रह्मानंद कशाला म्हणावं? आपल्या भाषेत सांगतो, जेवढं तिथं तो आनंदानं नाचतो तेवढा जर एकांता डोंगरात नाचायला तर मग तो आनंद कोणता आहे? तेवढा काळ धरून एकटाच गायनाचे उडे लोकांचे छंदे नाही, मनाचे आनंदे आवडीने. गोपाळ नाचायचे म्हणून गोपाळाचा आनंद कोणता होता? दगडाचे टाळ कोणत्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही, ताल नाही गाता नाचता गोपाळ. पण घननीळ सावळता यामध्ये म्हणजे ते ब्रह्मानंद, तो ब्रह्मानंद मला नारद भक्तात सतो काळ देहाशी आला आम्ही आनंदे नाचू गाऊ, ऐका ना, तो ब्रह्मानंद. तो आला सरस्वती तीरा, तो देखील व्यासर्षेश्वरा, जो संशयाची पुराण अति दुर्धरा माझी पडला. आणि मग नारद फिरत 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 ब्रह्मानंदात असे भजन करत करत सरस्वतीच्या तीरावर आले. आणि सरस्वतीच्या तीरावर आले ते तो केले व्यासर्षेश्वरा, तिथं व्यास बसलेले होते. ऋषीश्वर, ऋषी मधलेही जे ईश्वर अशी व्यास, जो संशयाची पुराण अति दुर्धरा माझी पडला, दुर्धर घोर अशा संशयाच्या पुरात पडले. कोण कोण? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, किंवा म्हणून महाभारती नाही की नोहेच येणे कारणे म्हणे पे पाही व्यासोच्चिष्ट जगत राहील. सगळ्या तिन्ही लोकातलं ज्ञान ज्या व्यासाचं उष्ट आहे तो व्यास संशयाचे आपलं पुढे बांधतात पुढे बरोबर आहे. म्हणून तर साधू संतांनी सोपं केले नामस्मरण. बसले बो संशयात व्यास बसलेले असे सरस्वतीच्या तीरावर वेदार्थ सकळ पुराण व्यासे केले निर्माण, परितो न पवेचे आपण निज समाधान करीत. वेदार्थ सकळ केले पुराण, सगळ्या वेदाचा अर्थ केला. वेदाचा अर्थ, वेदाचे 4 भाग केले, पहिले 3च वेद होते, ते वाचायला कठीण होणारे म्हणून 3 वेदाचे किती वेद केले, त्याचे कोणता बाहेर काढायचा 4था वेद, त्याच्यातून पुन्हा 4था भाग तयार केला. म्हणजे मनात नाही केला, त्यातलाच बाजूला काढला, 4था भाग केला. पुन्हा सगळ्या वेदाचा अर्थ केला, वेद तयार केले, वेदाचा अर्थ केला, पुराण निर्माण केली, 18 पुराणाची काय केली? निर्मिती केली. परी तो न पवेची आपण निज समाधान सोयिताचे, पण आपल्या मूळ समाधानाला व्यास प्राप्त झाले नाही प्राप्त. तो संशय समुद्र आतो बडोनी होता बुडतो, तेथे पावला ब्रह्मसुतो नाभी म्हणतो कृपाळू. अशा संशय रूपी समुद्रात व्यास पडलेले होते. तिथं नारद आले आणि नारदांना नाभी म्हणजे भिवू नको असं म्हणत तिथं नारद आले. तिने एकांती नेऊन गेले, असाची केले एकमुख. मग राहिले 4 लोक भौमोचक निदृष्ट. मग त्यांनी काय केलं, व्यासाला एकांतात घेतलं आणि एकाग्र केलं. एकमुख केलं म्हणजे बाकी सगळ्या बाजून एकादशीने आणलं, एकमुख केलं. 4 श्लोक दाविले आणि या 4 श्लोकाचं काय केलं, दाविले म्हणजे त्याचा अर्थ ते सांगितले त्यांना. 4 श्लोक भवमोचक समुद्राचा, बहुरूपी सागराचा काय करणारे जे आहे, नाश करणारे 4 श्लोक आहे असे सांगितले. ते सूर्यास्ते न दाखवूनी, गगनाते ही चोरुनी, कानाते परते सरून ठेला उपदेशून दो. सूर्याचे न दाखवूनी, सूर्याला दाखवले नाही, आकाशाकडूनही चोरून ठेवले, कानाच्याही पलीकडे नेऊन त्यांना इतक्या एकांतात सांगितले. किती एकाग्र झाले असतील व्यास. व्यासच होते ते नारदाचे वचन करीत संशयाचे दहन. तर व्यासाचे समाधान सुखे पूर्ण घुसरले. मला ते शब्द ऐकले, नारदाचं वचन, ते श्लोक ऐकले आणि सगळ्या संशयाचं दहन झालं, जळून गेला संशय. आणि व्यासाला समाधान मिळालं.
आपल्या मूळ सुखामध्ये पूर्ण तृप्तते प्राप्त झाले. मग श्री व्यासे आपण भागवत दशलक्षण सुखाशी उपदेशिले जाण निजबोधी पूर्ण सार्थ. आणि मग काय केलं व्यासाने ते 4 श्लोक नारदाला पहिले भगवान विष्णूनं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदाला, नारदाने व्यासाला आणि व्यासाने ते श्लोक भागवताच्या 10 लक्षणासह शुकाचार्याला सांगितले. कोणाला सांगितले? शुकाचार्याला. त्याने शुकही सुखावाला परमानंद निवाला. मग समाधी स्तराईला निश्चल ठेला आणि मग शुकाचार्य त्याने शांत झाले. समाधी लागली शुकाचार्याला. निज शांती मूळ शांती मिळाली, निश्चल झाले. तेथे स्वभावीची जाणार समाधी आली समाधाना. मग परीक्षितीच्या ब्रह्मज्ञानानं आवडते जाणार तो आला. आणि मग शुकाचार्य ते आपल्या त्या आनंदातच होते. ते श्लोकाचं ते समाधी सुख भोगत होते. पण परीक्षितीला गरज पडली आणि परीक्षितीला ब्रह्मज्ञान देण्याकरता अचानक तिथं कोण आले? शुकाचार्य. पाहावाय परीक्षितीचा अधिकारो तो कनिशी केला त्याने मारू. तो धर्माहोनी दिशे थोरून अधिकारो पर्याचा. परीक्षितीला सांगितलं काय त्या परीक्षितीचा अधिकार आहे? नाथ महाराज म्हणतात परीक्षितीचा अधिकार जर पाहायचा ना तर कलिशी केला मारू. कोणाला मारलं त्यांनी? कलीला मारलं. घाबरला कली महाराज शरणाला. उगा त्यांना डाव टाकला मग पूर्ण असा इकडून येऊन. नाही तर समोरासमोर नव्हता थांबला तो, शरणाला होता. पण एकच चुकलं परीक्षितीचं की शरणागतावर काय केली? दया केली. दुष्ट शरण गेला, दुष्टावर दया केली तरी तो सोडत नाही. सोडत नाही. त्या यांचं चरित्र पहा. पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गवळी. मोहम्मद गवळी मुस्लिम होता. महाराज 20 का 22 वेळेस ते पृथ्वीराज चव्हाणने असा धरला मानेवर तलवार लावली त्याची. 22 वेळेला मानेवर तलवार लावली. आता हाणायचा, सगळं सैन्य मारलं त्याचं. मारायचा की तो मोहम्मद गवळी शरण यायचा. शरण आला की एक क्षेत्रीय शरणागता वज्र पंजरी द्यायचे सोडून. 22 वेळा सोडलं. आणि 23व्या वेळेला महाराज पृथ्वीराज चव्हाण मोहम्मद गवळीच्या ताब्यात गेले. का आपलंच सोडलं नाही. मग नाही सोडलं. म्हणजे दुष्टाला सोडलं तरी तो त्याचा डाव सोडत नाही. कलीला सोडलंय ना, सांगितलं होतं बाबा तुला राहण्याला स्थान दिले, तू राहू नको. तो ठीक आहे बाबा यांच्याच माथ्यात येऊन बसला. असा तो कलीला ज्यांनी मार केला. नाथ महाराज म्हणतात परीक्षितचा अधिकार सांगू का? हो. तुम्हाला धर्मराजाचा अधिकार माहितीये का? नाथ महाराज म्हणले हो. म्हणले आम्हाला माहिती आहे, आम्ही धर्मराजाला चांगलं ओळखतो. धर्मराजा पांडवाचा भाऊ धर्मराजा. हो. मग धर्माहुनी दिशे थोरो अधिकारू पैयाचा. धर्मराजापेक्षा परीक्षितीचा अधिकार काय आहे? मोठा आहे. आता किती मोठा असेल मग ते पाहून घ्या. कस काय मोठा आहे? ऐका. कृष्णाचा धर्म जे आला पाठी केले कली घेणे तो पळाला. परी हा कली निग्रहून गेला धर्मावून पळाला धैर्याचा. जो कृष्ण होते तो धर्म थांबला. आणि भगवाननीच धर्माला निघून गेले. आणि कली पुढे लागायला म्हणलं की धर्मराजा पळून गेले. कलीला घाबरले. कोण? धर्मराजा घाबरले. ती कथा आहे महाराज मोठी. त्या वेळेला त्यांनी महाभारतात ती कथा येते. ज्यावेळेला त्यांनी त्या कलीला सोडलं काय झालं होतं? कलियुग लागलं नव्हतं, बाकी होतं थोडं. आणि धर्मराजा राजा होते. राजाकडे तक्रार आली. एका माणसानं शेत विकलं होतं, दुसऱ्याने घेतलं होतं. असं आहे कधी ज्यानं शेत घेतलं होतं महाराज त्यानं काय केलं? मग ते नवीन घेतलेलं नांगरणं कुठं काढणं खाणं चालू केलं. त्याच्यात निघाला सोन्याचा हांडा. सोन्याचा हांडा निघाला. आता त्यानं काय केलं? त्यानं विचार केला मग आपण याचं शेत विकत घेतलंय, सोनं घेतलेलं नाही. मग ज्याचं शेत आहे त्याला लिहून देऊ. ते सांगितलं तुमचं मी शेत विकत घेतलं होतं, ते तुमचं त्यात धन निघलंय, हे धन घ्या. म्हणजे एवढी काय होती त्या वेळेला लक्षात येतं नाही. नेऊन दिल्यावर तो काय म्हणला? त्यानं सांगितलं बाबा मी तुमच्या नावावर केलंय, आता माझा त्या शेतीवर अधिकार नाही. ते कोणाचं आहे? तुमचं आहे. ते तुमचं तुम्ही घेऊन जा. आता तो विकणारा घेईन आणि ज्याने विकत घेतलं तो घेईन. म्हणजे मग चला राजाला देऊ. राजाकडे गेले.
राजाला सांगितलं महाराज आमची अशी अशी तक्रार आहे, हे धन तुम्ही धर्मराजाला सांगितलं जमा करा. धर्मराजाने आपल्या मंत्र्याला विचारलं, मंत्र्याने सांगितलं किती फुटावर निघलं, म्हणले 2 फुटावर. त्यानं सांगितलं राजाचा अधिकार जमिनीत 3 फुटापेक्षा खाली आहे, 5 फुटापेक्षा खाली आहे, 2 फुटावर अधिकार नाही, म्हणून राज्यातही आम्ही जमा करत. अवघड झाला आपला आपला पूर्ण जमिनी घेणं, देणारा घेणं, राजा घेणं, काय करायला पाहिजे. आणि मग अशा वेळेला विद्वान होते महाराज त्या सभेत, विद्वानाकडे बघितलं, त्यांनी सांगितलं 3 महिन्याची पुढची तारीख द्या, तोपर्यंत धन जमा ठेवा. 3 महिन्यात कधी लागणार होता, ती तारीख द्या आणि काय करा, जमा ठेवा. म्हणजे धन जमा ठेवून 3 महिन्याची तारीख दिली. 3 महिन्यांची महाराज आले दोघी वादी प्रतिवादी, जमीन घेणारा आणि जमीन देणारा, ते आले महाराज. तर ते एकटे नाही आले, संघ एक काळ्या कोटाचं घेऊनच आले. आणि जमीन विकल्याला म्हणला मी जमीन विकली, मी धन विकलेलं नाही. धन कोणाचं आहे, माझं आहे, माझं धन आहे. जमीन घेणारा म्हणला याने विकली, माझ्या नावावर झाली, आता याचा काय संबंध राहिला, आता हे धन कोणाचं आहे, माझं आहे. मंत्र्याकडे पाहिलं, मंत्र्याने सांगितलं हे राजाच्या दरबारात आलंय, हे धन आता कोणाचं आहे. धर्मराजा मला ते न्याय करू द्या, तिकडे कोण उद्या पडलं त्या कशा. मग त्या ज्ञानी महात्म्याने सांगितलं की कशाला आरंभ झालाय, कलियुग आलं. मला धर्मराजाने त्या दिवशी निश्चय केला आपल्याला निघायचं. आता एवढा जर कली वाईट सुरुवातीला आयशे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे मला गेले धर्मराजा निघून. म्हणजे घाबरले का नाही कलियुगाला, धर्मराजा कलियुगाला घाबरले आणि कलियुगाशी युद्ध केलं, म्हणून हा धर्मराजापेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे असं नाथ महाराज म्हणतात. कृष्ण होते तोपर्यंत धर्म जगला, पाठी कली घेणे तो पळाले कलियुगाच्या परी. हा कली निग्रह केला, धर्माहून पहिला धर्मापेक्षाही धैर्यवान परीक्षिते कलीचा निग्रह केला. अर्जुनवीर्य परंपरा निर्व्यंग, समुद्र सुभद्रा माता मयीचे गर्भलिंग, तो अधिकार रत्न उपलिंग, ज्याशी रक्षिता श्रीरंग गर्भी झाला. काय माहिती परीक्षिताचं वर्णन करावं. अर्जुनवीर्य परंपरा निर्व्यंग, अर्जुनाच्या नातू होते ते, सुभद्रा मातेचे नातू होते. अशा प्रकारचे परीक्षिती अधिकार त्यांचा खूप मोठा आहे. आणि ज्यांना गर्भातच ज्यांचं भगवंतानं काय केलेलं आहे, रक्षण केलेलं आहे. गर्भी असता ज्याच्या भेने स्पर्शू न शके शस्त्र द्रोण्य, त्याचा अधिकार पुन्हा सांगावा कोण समर्थ. अरे गर्भात असताना सुद्धा मला द्रोणाचार्याचा मुलगा असलेला कोण, अश्वत्थामा, त्या अश्वत्थाम्याच्या शस्त्राने त्याचा नाश केला नाही, एवढा तो काय आहे, अधिकारी आहे. कोण किती समर्थ आहे. जेणे रक्षले गर्भाप्रती तया परीक्षिती सर्वभूती, याला जे नाव परीक्षिती नागार स्थिती नावाची, त्यांचं नाव परीक्षिती का पडलं माहितीये का. नाथ महाराज सांगतायत काय झालं, भगवंतानं त्यांचं गर्भात रक्षण केलं आणि गर्भात रक्षण केल्याच्या नंतर भगवंताला त्यांनी गर्भात पाहिलं आणि जन्माला आले तर महाराज ते रडायला लागले. धर्मराजा सगळे त्रस्त झाले, काय करावं. मुलगा रडायचा थांबणं. भगवंताचा दावा केला धर्मराजानं. भगवंत आले आणि भगवंतानं काय झालं, म्हणजे पोरग रडायचं थांबणं रडायचं. भगवंताला पाहिल्याबरोबर ते काय झालं, मुक राहिलं. काय मुक राहिलं, धर्मराजाने विचारलं. मग तिथं असं त्या विद्वानांनी सांगितलं की अरे भगवंताला त्यांनी गर्भात ओळखलं होतं आणि गर्भात पाहिलेला या लोकात दिसणं. मी गर्भात ज्याला ज्ञान माझं रक्षण केलंय तो चेहरे पाहू लागला, अशी परीक्षा केली आणि अशी परीक्षा केली म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं, परीक्षिती. अशा प्रकारचं नाव ठेवलं. याला जी नाव आहे परीक्षिती, अगाध स्थिती नावाची. त्या नावाचीच मुळ ती मोठी, कारण सामान्य लोकात जन्मताच परीक्षा केली. तो अभिमन्यूचा परीक्षिती, उपदला पावन करीत क्षिती, ज्याच्याने भागवत ख्याती घातली त्रिजगती परमार्थ पवे, असा अभिमन्यूच्या मूलपोटी जन्माला आलेला तो परीक्षिती. ज्याने अशी ख्याती केली आणि भागवत आपल्या करता प्राप्त करून दिलं की तिन्ही लोकात परमार्थ पवे, परमार्थ करणाराला नाव म्हणून ही पोवी म्हणजे नाव काय केली, तयार करून दिली. अंगी वैराग्य विवेको ब्रह्मालागी ते दत्तको, तयार कोणी श्री शुकून अत्यंत अंगी वैराग्य विवेको, ज्याच्या अंगामध्ये वैराग्य आहे, विवेक आहे, ब्रह्मा
प्राप्तीकरता अत्यंत उत्सुकते परीक्षिती आहे असा विवेकवान वैराग्यवान ब्रह्मप्राप्तीला उत्सुक असलेल्या परीक्षितीला पाहिलं आणि मला शुकाचार्यांना आनंद झाला. बाप कोप ब्राह्मणाचा शापे अधिकारो ब्रह्मज्ञानाचा तयाच्या चरणी काय वाचन निज भावाचा नमस्कार. महाराज बाप कोप ब्राह्मणाचा बाप 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 काय त्या ब्राह्मणाचा कोप असेल शापे अधिकारो ब्रह्मज्ञानाचा. काय शापात ताकद आहे म्हणजे ब्राह्मणाच्या, कारण ब्राह्मणाचा त्यांना काय लागला होता, शाप लागला होता ना, ऐक नाही. आणि महाराज काय त्या शापाचा पावर असेल. ब्राह्मणाचा राग विचित्रच मानला आहे का नाही. संत महात्म्यांनी ज्ञानोबाची उभी आहे ज्ञानेश्वरी ब्राह्मणाविषयी आहे ना. प्रमाणे जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तुका म्हणे श्रेष्ठ. त्या ब्राह्मणाचे चरणावरती नतमस्तक होतात. ब्रह्माहुनी ब्राह्मण तो जे पृथ्वी तळीचे देव. पृथ्वी तळीचे देव, या पृथ्वीच्या तळावरचे काय आहे देव आहे ते ब्राह्मण. ब्रह्माहुनी ब्राह्मण तो हे मीच काय फार करू परी हृदय अद्यापि श्री धरून चरणालंकारो मेरू. महाराज ब्रह्म साक्षात ब्रह्म त्या ब्रह्मापेक्षाही ब्राह्मण काय आहे म्हणजे ब्रह्मापेक्षा ब्रह्म म्हणजे आहेत म्हणजे कशावरून. तर मी काय सांगून महाराज म्हणतात ब्राह्मणाची लाट आजूकही तुकोबरायला गेले ते याच्याकडे बघा मोर्या गोसावी गेले ना जेव्हा ते आणि तुकोबरायला त्यांनी मग तुकोबरायला ओळखलं. तुकोबरायची महती तुकोबरायचं वर्णन करू. तुकोबराय म्हणजे मी काय दीन हो आमचा मालक तुमची लाट वाहतोय. माझा स्वामी तुझी वागवितो लाट तेथे मी पतित काय आलो. आमचा मालक आलो तुमची चरणाची लाट वाहतोय. मी तर तिथं पामर आहे सेवक आहे त्याचा. तुम्ही किती श्रेष्ठ आहात आहे का नाही. चिंतामणी देवा गणपतीशी आणा करावे भोजना तुझे पात्री देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो. असं बोलू लागले ते अभिमान झाला मला चिंतामणी देव म्हणू लागले. आणि मग तुकोबराय पुढच्या अभंगात म्हणताय माझं कशाला वर्णन करता हो मी पामर आहे तुम्ही श्रेष्ठ आहात तुम्ही भुतळीचे देव आहात. अशा प्रकारे काय आगाध स्थिती आहे ब्राह्मणाची. देवा ऐशी तुमची ख्याती. तुम्ही काय सामान्य आहात का. ब्रह्माहून ब्राह्मण थोर आहे म्हणून ब्रह्माचा देव ब्राह्मण हा सत्य सत्य माझा पण याला जे वेदरूपी नारायण उदरात येऊन वाढला. ब्रह्माचा देव ब्राह्मण ब्रह्माचाही देव कोण आहे देवाचा देव ब्राह्मण हा सत्य सत्य आहे ना महाराज म्हणतात. याच्यात काही कोणतंही असत्य नाही. म्हणूनच नारायण वेद रूपाने ब्राह्मणाच्या पोटात वाढला. म्हणजे वेद ब्राह्मणाच्या ब्राह्मणाचे आजही उपकारच येतात. आपण मुडके ब्राह्मण पाहतो लोक नाव ठेवतात. आज जर वेद जिवंत ठेवलाय तर कोण ठेवलाय ब्राह्मणाचे. आजही संस्कृत जिवंत ठेवले तर ब्राह्मणानेच ठेवलंय. आमच्यासारख्या एखाद्या अभंगावर कीर्तन करतो कीर्तनात म्हणतो ब्राह्मण असे ब्राह्मण कसे आणि एकही त्या गीतेचा श्लोक येत नाही. अरे आपण तर कोणती गीता बुडवली चटत बुडवले ते जिवंत कोण ठेवलंय ब्राह्मणानेच ठेवलंय. आजही सुद्धा आहे श्रेष्ठ ब्राह्मण आहेच. तुकोबरायांनी त्याचाही पर्याय दिलाय ज्ञानोबरायांनी त्याचा पर्याय. मला त्या दिवशी राजेंद्र दास महाराजांनी सांगितलं. राजेंद्र दास महाराज होतो काय त्यांचा अधिकार आपल्याला तोंडातून वर्णन होत नाही. ब्राह्मण येतं ते आता अयोध्येत कथा झाली खूप मोठी कथा झाली. योगी आदित्यनाथ 2 वेळेस आली त्या कथेत खूप मोठा सोहळा झाला. त्याच्यात राजेंद्र दास महाराजांची कथा होती पण भक्त होती आणि भक्त असल्यामुळं महाराज काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्यात ब्राह्मणाने भक्त काय सांगितले ब्राह्मणाला भक्ती दुर्लभ सांगितली बरोबर. पण ते खूप मोठे भक्त आहेत. त्यांनी रैदासाचं चरित्र सांगितलं त्या कथेत आणि भरंगून सांगितलं. रैदास म्हणजे तीन यातीची त्यांचं चरित्र सांगितलं. आणि चरित्र सांगितल्यावर महाराज सगळे ब्राह्मण मोठी विद्वान ऐकायला होते. त्यांनी सगळ्यांनी ते झाल्यावर मोठी बैठक मांडून सांगितलं हे ब्राह्मणाच्या वेशात मिरवायला पण एका भक्ता ब्राह्मण नाही. ज्याने नेलं तो म्हणे मी त्याच्या बापाच्या सगळं ओळखतो त्यांच्या चांगले उत्तम श्रेष्ठ कोळी. त्यांनी सांगितलं ब्राह्मण रैदासाचं चरित्र सांगणारच नाही म्हणजे इतका त्या अभिमान आहे. पण त्या राजेंद्र दास महाराजांना त्याचा काय भक्त येतो
महान भगवत गोष्ट आहे. त्यांनी सांगितले, त्यांच्या मुखात हे सांगायचे मला, त्यांनी सांगितलं प्यांट घातलेल्या ब्राह्मणाला जर दान दिलं तर दात्याला नरकाला जावं लागतं. प्यांट घात हे राजेंद्रदास महाराजांनी सांगितलं. मी म्हणजे त्याचं पुन्हा पुन्हा सांगावं, कारण ते ब्राह्मण येतं आणि उच्च कोटीचे ब्राह्मण येतात, पुन्हा उच्च विद्वान येतात. तेवढं विद्वान आजही कोणी आहे का नाही काय? त्यांनी सांगितलं की प्यांट घातलेल्या ब्राह्मणाला जर दान दिलं तर दाता कुठं जातो? नरकाला. आणि म्हणजे मला दाता नरकाला जातो. आणि त्या ब्राह्मणाचं काय होतं? त्यांनी सांगितलं जो ब्राह्मण कुठेही काही असं खातो, असं कुठलेही पाणी पितो, खातो, त्याला सुकर व्हावं लागतं. हेच खात म्हणले काही अशा प्रकारचं खूप त्यांनी स्वतः सांगितलं उठले विसरले कोणालाही दान देऊ नका, याच्यावरती सांगत होते. पण ब्राह्मण उंचेच आहे. उंच जर नियम पाळत असेल तर काय आहे? उंचच आहे का नाही? ब्रह्मापेक्षाही ब्राह्मण थोडे, म्हणून ब्रह्माचा देव ब्राह्मण हा सत्य सत्य माझा आपण याला घेऊन म्हटला. म्हणून ब्राह्मण भूदेव हे ब्रह्मीचे निवावे निजावे. महाराज हे ब्राह्मण म्हणजे पृथ्वीवरचे काय आहे? देव आहे. ब्रह्माला फुटलेले अवयव आहेत. येत न भजती ते मंद दैव अति निदैवा बघे. आणि या ब्राह्मणाची जी भक्ती करत नाहीत महाराज ते मंद दैव आहेत. या दैवाची जी सेवा करत नाही ते मंद दैवी आहेत, निर्दैवी आहेत. ब्राह्मणाचा प्रताप नवलावो ते आज्ञाधारक केला देव. प्रतिमा प्रतिष्ठिपा आवून प्रगटी आविर्भाव मंत्र मात्रे. ब्राह्मणाचा प्रतापाचा नवलाव पायाचा देव आज्ञाधारक केला. देवाला त्यांनी आपलं काय बनवलं? आज्ञा. मंत्राच्या माध्यमातून मंत्राची प्रतिष्ठा एवढी वाढवली की महाराज त्यांनी त्या मंत्राच्या सगळ्यांना ताब्यात घेतलं. तो संत म्हणते काय पाहावे जे स्तवनी रचेशी भावे तेथे सप्रम काळशी नित्य साहित्य लागवे आचार. संत म्हणले बस झाला, आता टाइम झाला, 8 वाजून 10 मिनिटं झाले. अरे तू जे एक एक वर्णन काढायला तर त्याच्यात नवनवच काढायला पुन्हा पण ग्रंथाचा पुढं आंबायला नका. सत्नाथ महाराजांना म्हणले ते तिथे प्रेम काळीशी नित्य नव्हे. पण या विषयात गोष्टी बाबाचं मागून असं बोलू लागलं. एखाद्या विषयी निघलं की मला तिकडं जायचे, पण ते एवढं गोड लागायचं किंवा त्याचं हेच सांगावं. दुसऱ्याचं ध्यान आलं की सगळ्याच ज्ञान होतं त्यांना, आहे का नाही? ज्ञान आहे का नाही? भक्तीचं ज्ञान होतं, कर्माचं ज्ञान होतं, योगाचं ज्ञान होतं, सगळं ज्ञान होतं. जिकडे गेले तिकडे ते सांगत राहायचे. तसंच महाराजाला संत म्हणतायत आता बस झालं, आता काय करा, लवकर तुम्ही ग्रंथाला आरंभ करा, अशा प्रकारचं म्हणून इथं आपली वेळ झालेली आहे. कुंडली